भारत सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत। सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवल्यात। महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली। या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये दिले जात होते। विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुती सरकारने महिलांना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना 2100 रुपये दिले जाणार आहेत। त्याआधी महिलांना 1500 रुपये हप्ता दिला जाणार आहे। महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दिले जातात। सरकारकडून डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे पाठवले जातात। आतापर्यंत महिलांना 5 हप्ते देण्यात आलेले आहेत। त्यानंतर आता पुढचा हप्ता कधी येणार याकडे महिलांचं लक्ष लागलेलं आहे। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी झाला। या योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा हप्ता दिला गेला होता। त्यानंतर आता डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात येणार आहे। त्यामुळे महिलांना डिसेंबर महिन्यातच महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात। महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे। या वेबसाईटवरती जाऊन स्टेटस पाहण्यासाठी ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा। त्यानंतर मोबाईल नंबर आणि रजिस्टर मोबाईल नंबर असे 2 ऑप्शन दिले जातात। त्यानंतर तुम्ही तुमची माहिती भरून दिलेला कोड तिथे टाका। त्यानंतर तुम्हाला ओटीपी टाकावा लागेल। यानंतर तुम्हाला तुमचा स्टेटस दिसेल।